लाडक्या बहिणींची संख्या जवळपास 2,92,929 ही संख्या आहे. त्यापैकी 35,000 च्या आसपास KYC दुरुस्तीसाठी प्रस्ताव आले होते. ती प्रक्रिया संपलेली आहे आता. त्याच्या अनुषंगाने मी एवढंच लाडक्या बहिणींना आवाहन करू इच्छितो की लाडक्या बहिणींना KYCची मुदत संपलेली आहे. त्या अनुषंगाने अनावश्यक गर्दी कार्यालयात किंवा इतर करू नये मी त्यांना विनंती करतो. आणि ज्या लाडक्या बहिणींना त्यांची KYC पूर्ण झालेली आहे किंवा त्यांना मार्च 26 पर्यंत पैसे आलेले आहेत, त्यांना टप्प्याटप्प्याने शासन स्तरावरून अनुदान येणार आहे. तरीमुळे त्यांनी सुद्धा पॅनिक होऊ नये की आमचे पैसे आले नाहीत, बाकीच्यांना आलेत, आम्हाला आले नाहीत. या बाबतीत संभ्रमात राहू नये. त्यांना सुद्धा शासन स्तरावरून पैसे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी अनावश्यक इथे गर्दी करू नये. आपले जे नियमित अनुदान चालू आहे ते आपल्याला यापुढेही चालू राहील. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की शासन स्तरावरून ज्यांना शासनाकडून टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अनुदान जमा होत आहे. त्यामुळे आता आपल्याकडे 2,92,000 झाले. त्यापैकी काही महिलांना जमा झालेले आहेत, काही बाकीच्या महिलांना टप्प्याटप्प्यात जमा होणार आहे. त्यामुळे त्या बाजूच्यांना आलेत, मला आले नाहीत, या भीतीपोटी महिला गर्दी करत असे दिसून येईल. विभागाचा निधी महिला बालिकासला लाडक्या बहिणीचं अनुदान वितरित करण्यासाठी प्राप्त झालेला आहे. जिल्हा महिला बालिका विकास अधिकारी या नात्याने हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आवाहन करू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींना मार्च 26 पर्यंत अनुदान प्राप्त झालेलं आहे त्यांना सुद्धा यापुढे टप्प्याटप्प्याने अनुदान प्राप्त होणार आहे. तसेच ज्यांची KYC चुकलेली होती आणि त्यांनी KYC दुरुस्त करून घेतलेली आहे त्यांना सुद्धा लाभ शासनाकडून टप्प्याटप्प्यात जमा होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही त्यांना KYC करण्यासाठी इथं कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही किंवा शासन स्तरावरून कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत. त्यामुळे ज्यांना अनुदान प्राप्त झालेलं नाही KYC करून सुद्धा त्यांना अनुदान येणारच आहे. पण ज्यांची KYC झालेली नाही त्यांनी शासनाच्या निर्देशाशिवाय अनावश्यक गर्दी कार्यालयात करू नये हे मी एवढं सांगू इच्छितो.